मराठी महापौर बसला आहे कुठेतरी काय संदेश मला असं म्हटलं जातं की मराठी महापौर. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणीतरी वेगळा महापौर हा करायचा होता. त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लावलेला आहे. आम्ही अनेक काळातले घोटाळे बाहेर करताना पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिकेवर तुमची महापौर तुमचा आता बसलेला आहे. पहिली महासभा होईल. या पहिल्या महासभेमध्ये 5 दिवस कार्यक्रमांमध्ये काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते हे जाहीर करतीलच. पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबेसारखं भ्रष्टाचाराला कायमचं, ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता, त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादानं मातृशक्ती कायमचं उखडून फेकून देईल. 25 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीट मध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही. पोलिसांनी मिठी नदीच्या काळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे. अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत. आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना इज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू. शिवसेनेची अपेक्षा होती की महापौर पद हे शिवसेनेला अपेक्षा पूर्ण झाली आहे. मात्र इतर समित्यांमधलं किंवा इतर सत्ता वाटप हे सामोपचाराने मिळेल अपेक्षा सगळीकडे व्यक्त करतायत. महापौर पद महापौर कुणाचा किंवा कुणाची होईल हे महत्वाचं नाहीये. आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो. आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कोणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौर झालेले आहेत आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभे असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. समित्यांचं वाटप कधीपर्यंत होईल? कारण मुंबईकरांना प्रतीक्षा आहे की आता कारभार सुरू होण्याची बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. आता समित्यांचं वाटप रखडण्याबरोबर तरी कारभार पण रखडला अशी चर्चा सुरू. कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही. सगळा टाइम टेबल तुम्ही एमएस कडनं घेऊ शकता, कारण तो त्यांचा अधिकार असतो. ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका, प्रभाग समित्यांच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे त्याचा टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा. 1.25 लाखाचा उल्लेख, 1.25 वर्षाचा उल्लेख जो केलेला आहे या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये तो नेमका काय आहे? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा उल्लेख आहे. तुमच्याकडनं मात्र तसा कुठलाही उल्लेख होता ना दिसत नाही. नेमका फॉर्म्युला काय? असा कोणताही फॉर्म्युला नाही. त्यांनी असं ठरवलंय की त्यांचं उपमहापौर पद हे 1.25 वर्षाचं असेल, कारण त्यांना कदाचित अधिक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याची इच्छा असेल. आमचं असं काही ठरलेलं नाही. योग्य वेळी आम्ही जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका राहणार आहे का? राष्ट्रवादी तुमच्या सोबत येण्यासाठी तयार नाहीये. स्वीकृत नगरसेवक साधारणपणे कोणाची किती असतील त्याची आता चर्चा नव्याने. स्वीकृत नगरसेवक हे संख्याबळानुसार ठरतात. त्यामुळे ज्याचं जेवढं संख्याबळ असेल तितके स्वीकृत नगरसेवक त्याच्या पक्षाला मिळतील. मुंबई का अगला मेयर हिंदू होगा, मराठी होगा. आज 44 साल के बाद भारतीय जनता पार्टी का महापौर मुंबई की महानगरपालिका में विराजमान होने जा रहा है. मुंबई शहर का विकास करना,
मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देना, और जब मुंबई शहर का विकास हो रहा है तो मुंबई शहर की सुरक्षितता को आबादित रखना, यह हमारा परम कर्तव्य है। और मुंबई की नई महापौर और मुंबई के नए उपमहापौर सभी महायुति के नगर सेवकों के साथ में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विजन अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सम्माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और सम्माननीय उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, इनके मार्गदर्शन में आने वाले समय में काम करेंगे, मुंबई शहर का विकास करेंगे, उन्नति करेंगे, प्रगति करेंगे। और जब ये हो रहा है तो मुंबई शहर को सुरक्षित भी हो रखेंगे। अमित जी, जो लोग इस शहर है कि जो भ्रष्टाचार का मुद्दा है उसी को लेकर चुनाव प्रचार हुआ था, तो आपकी सत्ता आई है, पहली बार बीजेपी का मेयर बना है, फिर पिछली बार जो आरोप किए थे उसको आप कैसे आगे लेके जाएंगे? भ्रष्टाचार मुंबई की महानगर पालिका को मातृशक्ति का नेतृत्व प्राप्त हुआ है। मुझे ये पूरा विश्वास है कि मां जगदम्बा के आशीर्वाद से जिस भ्रष्टाचार को उद्धव ठाकरे ने इस मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया था, उस भ्रष्टाचार को हमारी मातृशक्ति हमेशा हमेशा के लिए उखाड़ के फेंक देगी। अमित जी, जो लोग ये सपना देख रहे थे कि शहर का मुख्य मुंबई महापालिका रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे, औषधाचे अमित जी, जो लोग ये सपना देख रहे थे कि इस शहर का मेयर खान और पठान को बनाएंगे, ऐसे लोगों को आज क्या जवाब देना चाहेंगे आप? MIM की 8 पार्षद तो ऐसे लोगों को जवाब देने की आवश्यकता ही नहीं है, मुंबईकरों ने ही ऐसे लोगों को जवाब दिया है। और मुंबई का महापौर खान कौन करना चाहते थे ये तो आपको अच्छी तरह से पता है। उन लोगों को मुंबईकरों ने और मुंबई के मराठी आदमी ने कड़ा जवाब दिया है। अमित जी, आप हमेशा चुनाव में जैसे भ्रष्टाचार के मुद्दे पर मातोश्री का जिक्र करते थे, कफन चोर खिचड़ी चोर होते थे, क्या अब आपकी सत्ता आई है, ये जांच मातोश्री के दौर तक जाएगी या नहीं, या फिर आरोप रह जाएगा? नहीं, ये जांच तो चल ही रही है। मिट्टी नदी के घोटाले की जांच चल रही है, उसमें चार्जशीट फाइल हुई है, उसमें काफी लोग उसमें अरेस्टेड भी है। पुलिस अपना काम, जो यंत्रणा है वो अपना काम करेगी। हम आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से आने वाले समय में काम करेंगे। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।